अशा प्रकारे नाही सुरू करा सर. तर अशा प्रकारचा आपला हा जो कार्यक्रम आहे तो चालूच राहील. त्यामुळे धरणा कार्यक्रम हे प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, परंतु जोपर्यंत माध्यमातून आपल्याला संतांनी दिलेला जो आत्मिक अनुभव आहे त्याची अनुभूती घेत खरं म्हणजे आपण हे मानवी जीवन नाही. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या आत्म्याचा विषय ज्या भाषेतनं आपण सर्वजण केवळ बाह्य गोष्टीच्या वरती आपल्या ध्येयाप्रत आपण निश्चितपणे झेप घेऊ आणि आपली जी मराठी आहे त्या मराठीला राजभाषेच्या आसनस्थ करू, त्याला राजभाषेचा मुकुट प्रस्थापित करून देऊ अशी या ठिकाणी आपण सर्वांनी शपथ घेतली आहे, निर्धार केलाय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीनं या ठिकाणी ऋणनिर्देश करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या डोक्यावरती हा जो राजकीय एक वेगळ्याच प्रकारचा डाव घातलेला आहे, तो डाव उधळून लावण्यासाठी आपण सर्व बुजुर्ग मंडळी, खरं म्हणजे आपण सर्वजण या नवीन पिढीला मार्गदर्शक आहात. आपण सर्वजण हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहोत. मला असं म्हणावंसं वाटतं या ठिकाणी आपल्या सर्वांचं ऋणनिर्देश करणं हे आपल्या सर्वांना कमीपणाचं ठरेल. आपल्या सर्वांची जाणीव, या सर्वांची जाणीव आपल्या सर्वांना आहे आणि वयस्कर रिटायर्ड सगळे आपण बुजुर्ग मंडळी ती जाणीव आणि आपल्या संस्कृतीची नाळ व्यवस्थितपणे आपण ती पुढे नेऊ यासाठीचा निर्धार आम्हा सर्वांच्या मध्ये ऊर्जित करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो. आपण सर्वजण वटवृक्षाची पूजा करणारे आहोत. वटवृक्षाचं बीज हे खरं म्हणजे अतिशय लहान असतं. एकाच त्या फळामध्ये असंख्य बीज असतात, परंतु काक ज्यावेळी कावळा ज्यावेळी त्याचं प्राशन करतो आणि त्याच्या विष्ठेतनं तो संस्कार होऊन ज्यावेळी ते बीज या धरणी मातीच्या वरती अंकुरतं, त्यावेळी त्या न दिसणाऱ्या एवढ्या बीजाचा एक वटवृक्ष होतो. अशा प्रकारचा निर्धार आपण सर्वजण व्यक्त करण्यासाठी आपण बहुत करून खूप लहान संख्येने असू, परंतु ते बीज रूपी जो सगळं आपल्यामध्ये आहे ते पुन्हा एकदा ऊर्जित व्हावं आणि त्याचा वटवृक्ष होऊन आपल्या सर्वांची जी मायभाषा आहे, संस्कृतीची भाषा आहे, संतांची भाषा आहे, मानव समाजाची भाषा आहे, ती भाषा आपण सर्वजण जपण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात. त्याबद्दल या मराठी राजभाषा निर्धार समिती पेडणेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी ऋणनिर्देश करतो. तोपर्यंत आपलं आंदोलन हे चालूच राहील आणि दिवसेंदिवस ते अधिकाधिक तीव्र होईल. आणि ज्यावेळी सरकार अशा प्रकारचे घातकी निर्णय घेतात त्यावेळी खरं म्हणजे अधिक आमच्या कामाला अधिक गती मिळते आणि अधिक मराठी प्रेमी आपल्या कामामध्ये सहभागी होतात. त्यामुळे स्वस्थ न बसता सतत जोपर्यंत आपलं साध्य अंतिम टप्प्यात येत नाही आणि सरकार जोपर्यंत मराठी राजभाषा झाली कोकणी बरोबर असं जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन चालूच राहील. आमची मागणी ही सकारात्मक आहे. आम्ही परत सांगतो की आम्ही कोकणीच्या विरोधात नाही. कोकणी घरामध्ये बोलली जाते, परंतु व्यवहारामध्ये मराठीचा उपयोग होतो. मगाशी वक्त्याने सांगितलं की वृत्तपत्र आपल्याकडे 9 मराठी वृत्तपत्र आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्तासारखी महाराष्ट्रातली वृत्तपत्र जी आहेत ती इथे मोठ्या प्रमाणात वाचली जातात. त्याशिवाय अलीकडच्या काळामध्ये डिजिटल स्वरूपाची वृत्तपत्र पुण्यामध्ये खूप सुरू झालेली आहेत. अशा प्रकारे जवळजवळ 10 ते 15 वृत्तपत्र ही रोज वाचली जातात. अनेकांचा चहा असतो तो पेपर वाचल्याशिवाय होत नाही, मराठी वृत्तपत्र. तर अशा प्रकारची स्थिती आहे आणि मराठीला खरं म्हणजे राजभाषेचा मुकुट जो आहे तो मराठीच्याच डोक्यावरती पाहिजे. परंतु दुर्दैवानं त्या काळामध्ये काँग्रेस जो निर्णय घेतला म्हणजे मराठीच्या बाजूने किंवा मराठी आणि कोकणी दोन्ही राजभाषा केल्या पाहिजे होत्या, परंतु तसं न करता कोकणीच्या बाजूने गुप्तमाप देऊन कोकणीच राजभाषा केली आणि आमच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मराठी सहभाषा अशा प्रकारचा एक नवीनच प्रकार जो घटनेमध्ये कुठेही सांगितलेला नाही
आणि मराठीला समान दर्जा देणं असं त्या कायद्यामध्ये म्हटलंय. परंतु आपण अनेक वर्ष बघतो की मराठीला कुठेही समान दर्जा दिला जात नाही, मराठीला मान दिला जात नाही. उलट मराठीचा जागोजागी अपमान होतोय. मराठी शाळा बंद पडत आहेत आणि आता कोकणी जर सक्तीची केली तर मराठी माध्यमातून शिकणारी मुलं, मराठी हा विषय घेऊन शिकणारी मुलं, मराठी प्राथमिक शाळेमध्ये जाणारी मुलं ही हळूहळू कमी होतील आणि कालांतराने येत्या 10-15 वर्षात किंवा किमान 5 ते 10 वर्षात सुद्धा आपल्या मराठी शाळा बंद पडतील आणि मराठी शाळा बंद पडल्यानंतर मराठी भाषा इथून समूळ तिचं उच्चाटन होतील अशा प्रकारचा डाव आहे. म्हणजे आज जरी आपण बरोबर बघितलं की हा एक छोटासा निर्णय आहे, पण त्या निर्णयाचे परिणाम जे आहेत ते भयंकर आहेत आणि ते सगळ्या आमच्या सगळ्या मुलांना, तरुणांना आणि आम्हाला सुद्धा, कारण मराठी इथून जर नष्ट झाली तर ती संस्काराची भाषा नष्ट झाल्यामुळे पुढची जी पिढी ही वडीलधारे जे कोण असतील, गुरुजन असतील, त्यांना मान न देता एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की हा निर्णय जो आहे कोकणी सक्तीचा तो मागे घ्यावा आणि गोव्यामध्ये जे गढूळ वातावरण भाषेच्या प्रश्नावर निर्माण झालेलं आहे मराठी कोकणी, तर मराठीला कोकणी बरोबर राजभाषा करून हे जे वातावरण आहे दूषित झालेलं ते सुधारावं आणि एक चांगलं वातावरण समाजामध्ये निर्माण होईल त्याची दखल सरकारने घ्यावी. आणि खरं म्हणजे शासनाचं एक काम असतं की समाजामध्ये स्वास्थ्य असलं पाहिजे, समाजाचं स्वास्थ्य बिघडता कामा नये, त्याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या 40 वर्षामध्ये जवळजवळ 38 ते 40 वर्ष हा जो प्रश्न सुरू झालेला आहे, चालू आहे, त्यामुळे आपल्या समाजामध्ये कोकणी आणि मराठी या भाषेवरून दरी निर्माण झालेली आहे. ती दरी बुजवण्याचं काम हे सरकार करू शकतं आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की सरकारने तात्काळ या विषयाची दखल घेऊन मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा आणि जर ते झालं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी प्रेमी जे ते सरकारच्या विरोधामध्ये उभे टाकतील, त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसतील. तर तोपर्यंत वाढ न बघता लगेच सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि आमची मागणी जी आहे ती 60 ते 70हून अधिक 70 ते 80 लोकांची मागणी आहे, 80% लोकांची. त्यामुळे बहुसंख्याना जी पाहिजे ती मराठी राजभाषा करावी असं आवाहन आम्ही करतो आणि या ठिकाणी आपण सगळे आलात